नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. इतके वर्ष खरं तर तुम्ही मला अभिनेत्री म्हणून ओळखलत. माझ्या कित्येक भूमिकांना अगदी मनमोकळी छान दाद दिलीत, कौतुक केलंत. गेल्या काही वर्षामध्ये मी एक वेगळ्या रस्त्यावर चालू बघते आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि रमा माधव हे 2 चित्रपट मी दिग्दर्शित केले आणि एक वेगळा स्ट्रगल सुरू केला. पण हा स्ट्रगल सुरुवातीपासून ओ माय गॉड स्ट्रगल नव्हताच कधी. कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुमची मला खूप साथ लाभली, खूप प्रोत्साहन लाभलं, यश लाभलं, कौतुक लाभलं आणि आता माझा तिसरा चित्रपट ती अँड ती 8 मार्चला तुमच्या भेटीला येतो आहे. मला खूप आनंद होतो आहे. आज मी अभिनेत्री ते दिग्दर्शिका हा माझा प्रवास उलगडून दाखवणारे खास राजश्री मराठीसोबत. मी ना स्वस्थ बसणारी व्यक्ती नाही. मी वर्कहॉलिक आहे आणि मला सतत काहीतरी करायचं असतं, नवनवीन करून बघायचं असतं, स्वतःला चॅलेंज द्यायचं असतं आणि आपल्याला जमतं आहे का हे बघायचं असतं. त्यामुळे मी समाधानी राहत नाही कधी आणि आय ऑलवेज लुक फॉर अ चॅलेंज इन माय लाईफ. अभिनय करत असताना एका स्टेजला मला असं वाटलं की खूप झालं ना आता. म्हणजे अभिनयामध्ये असं असतं की एका कोणा दिग्दर्शकाचं स्वप्न असतं, मग तो लेखक गाठतो, मग त्याच्याकडनं ते स्क्रिप्ट लिहून घेतो, संवाद असतात, मग कॅरेक्टर्स, मग तो तुम्हाला सिलेक्ट करतो आणि मग तुम्ही काम करायचं असतं. म्हणजे तुमच्या हातात फक्त कुणीतरी पाहिलेलं स्वप्न, कोणीतरी लिहिलेलं स्क्रिप्ट यातली तुमची भूमिका प्रत्यक्षात आणणं हेच फक्त तुमचं काम असतं. याहून काहीतरी आपल्याला करता येईल असं मला वाटत होतं, कारण मी एका लेखकाच्या घरात जन्मलेली मुलगी आहे आणि आपल्याला जे लोकांना सांगायचं आहे ते या सगळ्या भूमिकातूनही सांगू नाही शकलो आहे. आणखी काहीतरी आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला मला माझी कहाणी सांगायची किंवा मला जी आवडते आहे किंवा मला जे लिहावंसं वाटतं आहे, मला जे मांडावंसं वाटतं आहे ते सांगायचं लोकांना असं मला वाटलं आणि त्यातून प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असा जन्म झाला. आणि खरंच सांगते तुम्हाला, स्पेशल अगदी मनातलं म्हणून सांगते की ज्या पद्धतीने मला माझ्या सहकलाकारांनी दाद दिली, इंडस्ट्रीनी माझं कौतुक केलं, जे अवॉर्ड्स मिळाली, बॉक्स ऑफिसवर सिनेमा उत्तम चालला, त्यांनी मला खूप धीर आला की खरोखरच मी वेगळं काहीतरी करू बघते आहे, जे सोपं नाही आहे. अभिनयाइतकं सोपं तर बिलकुल नाही आहे, पण त्याच्यात आपल्याला यश मिळतं आहे असं मला वाटलं आणि मग त्याहून मोठं स्वप्न बघायचं म्हणून मी एक ऐतिहासिक चित्रपटाला हात घातला. तुम्ही खरं तर मला जी आधीची जनरेशन आहे ती मला स्वामीतली रमा म्हणून अजूनही ओळखते. माझी ती पहिली भूमिका होती, खूप लहान वयात केलेली भूमिका होती. पण इतिहासाची मला एक व्यक्ती म्हणून खूप आवड आहे आणि मला कुठेतरी असं कायम वाटतं की आपल्या मराठी इतिहासात किंवा भारतीय इतिहासामध्ये अशा अनेक कहाण्या आहेत ज्या सांगितल्या पाहिजेत. केवळ मराठी मालिकांमधून, मराठी चित्रपटांमधून नाही, तर अगदी हिंदी चित्रपटांमधून सुद्धा, जसं आता बाजीराव मस्तानी आला आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये सुद्धा आवडतील आणि सांगता येतील अशा कहाण्या आपल्या मराठी इतिहासामध्ये आहेत आणि त्या आपण नाही तर कोण सांगणार. त्यामुळे त्यातली एक माझ्या हृदयाच्या खूप जवळची कहाणी मी रमा माधवमध्ये सांगायचा प्रयत्न केला आणि मग त्याही चित्रपटाला तुम्ही उचलून धरलत. मग माझी उमेद आणखी वाढली आणि मग मी स्वतःला आव्हान दिलं की मी आजपर्यंत जे केलं नाही ते मला करायचं आहे. गेल्या वर्षी तुम्ही मला अभिनेत्री म्हणून 2 अगदी वेगळ्या सिनेमांमध्ये बघितलं. एक होता ये रे रे पैसा, ज्या पद्धतीच्या मनोरंजन पटामध्ये मी कधीच काम केलं नव्हतं, असा एक वेगळा प्रयोग मी अभिनेत्री म्हणून करून बघितला. आणि दुसरा चित्रपट फर्जंद, यातही मी एक प्रयोग केला. त्याच्यात मी वृद्ध जिजाऊ आईसाहेबांची भूमिका साकारली. हे दोन्ही प्रयोग तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात आणि माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचा प्रेक्षक आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी कहाणी मला सांगता यायला पाहिजे एक दिग्दर्शक म्हणून. आणि मग माझ्यावर एक छोटासा आक्षेप माझ्या सोनपरीच्या प्रेक्षकांचा होता की मॅम तुम्ही आमच्यासाठी काहीच बनवत नाही. कारण माझे पहिले दोन्ही सिनेमे, एक सामाजिक होता, एक ऐतिहासिक होता. खरोखरच तरुणाईला आवडेल असं माझ्यातून काम खरं झालं नव्हतं. मग मी स्वतःला एक नवीन चॅलेंज दिलं आणि मी म्हटलं की आता एक यूथ ओरिएंटेड फिल्म करूया, जी रॉमकॉम असेल तरीही माझी असेल. ही फक्त कॉमेडी नाही, ती आणि ती
ही आजच्या पिढीची कुठली तरी गोंधळलेली अवस्था आहे असं मला वाटतं. कन्फ्युजन आहे असं मला वाटतं. कारण आजकाल चॉईसेस इतके आहेत प्रत्येकच गोष्टीमध्ये. म्हणजे सिनेमे इतके भरमसाठ येतात किंवा तुम्हाला साधं एक शर्ट घ्यायचा झाला तरीसुद्धा हा घेऊ का, तो घेऊ का, तो घेऊ का, तो घेऊ असं होतं. अनेक ब्रँड्स प्रत्येक गोष्टीत आहेत आणि त्यातला आपल्याला निवडायला लागतो आणि तशीच निवडायला लागतात नाती. ही नाती निवडताना मात्र खूप कन्फ्युजन होतं मुलांचं, मुलींचं असं मला वाटतं. आणि या कन्फ्युजनची गोष्ट खूप धमाल गोष्ट आहे ती अँड ती. खूप एक्साइटिंग होतं, भीती वाटत होती खूप. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतंच. हे सगळे सहकलाकार माझे जे होते त्यांच्याबरोबर मी खूप वेळा काम केलं होतं. पण साधं सोपं काही मला आवडतच नाही ना. मी स्क्रिप्ट लिहिलं आणि कास्टिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा मला सगळ्यांनी आग्रह केला की इतका चांगला रोल तू दुसऱ्यांना का देणार आहेस, तूच कर. म्हणजे झालं पहिल्या पदार्पणातच दुहेरी कामगिरी, की काम पण करायचं आहे, डायरेक्शन पण करायचं आहे. पण माझी टीम इतकी छान होती आणि माझं पेपरवर्क स्ट्रॉंग होतं, त्याच्यामुळे मी हे निभावू शकले. अर्थातच पहिला शॉट मी स्वतः चित्रित नाही केला, कारण हाही पेपर द्यायचा आणि तोही पेपर द्यायचा. ही तारांबळ मला काही झेपली नसती असं मला वाटलं. आणि खूप दडपण होतं. खरं तर दडपण पहिला ॲक्शन आणि कट म्हणताना होतं. त्याहीपेक्षा चित्रपट झाल्यावर जे पोस्ट करायला लागतं ना, त्याच्यात जेवढे कष्ट असतात ना तेवढे इतर कशातही नसतात. कारण प्रेक्षकांना तर तुम्हाला पडद्यावर जे दिसतं तेच दिसतं आणि त्यांना वाटतं शूटिंग संपलं म्हणजे सिनेमा झालाच की, झालं ना शूटिंग, आता झाला सिनेमा. पण त्याच्यामागे किती डिपार्टमेंट्स असतात आणि किती लोकांची मोट बांधायला लागते. जवळजवळ 100-150 लोक वर्षभर या एका चित्रपटावर काम करत असतात आणि या सगळ्यांबरोबर राहायचं, त्यांचे सगळ्यांचे मूड सांभाळायचे, ॲक्टर्सना पॅम्पर करायचं आणि एक उत्तम कलाकृती सगळ्यांच्या हातून निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायचा. ही खूप मोठी तारेवरची कसरत असते. त्यामुळे ती सगळी प्रोसेस मी जेवढी एन्जॉय केली तेवढीच टेन्स पण झाली. पण आता मला वाटतं की मी माझ्या तिसऱ्या चित्रपटाच्या वेळेला बऱ्यापैकी कूल आहे आणि त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे लेखक माझ्या घरात आहे आणि तो माझा सहदिग्दर्शक पण आहे आणि त्याला मी जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळे कंट्रोल्स माझ्या हातात आहेत असं मला वाटतं आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी अँड एन्जॉईंग दिस फेज ऑफ माय लाईफ. घरातलं वातावरण तर आमच्या खूप फ्रेंडली आहे. कारण आम्ही आई आणि मुलगा असे काही आमच्यात नातं दिसतच नाही. कधी कधी मला असं म्हणायला लागतं, विराजच लक्षात ठेव मी तुझी आई. मग तो मला म्हणतो मग तू दिस आणि वाग तशी. इतकं गमतीचं खेळीमेळीचं वातावरण आहे आमचं. आमच्या घरामध्ये जो या क्षेत्रातला म्यूट स्पेक्टेटर आहे तो माझा नवरा आहे, जो वकील आहे. आणि तो असं अचंब्याने आमच्याकडे बघत असतो की यांचं काय चाललं आहे, हे काय बोलतात, बाहेर काम तेच काम घरी, आणि धमाल येत असते. पण विराजस व्हिस्लिंग वूड्समधनं तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन बाहेर पडलेलं आहे, स्क्रीन प्ले रायटिंगचं आणि दिग्दर्शनाचं. आणि मला वाटतं की कुठेतरी माझा एक्सपिरियन्स आणि त्याचं या पिढीचं ज्ञान, अद्ययावत ज्ञान आणि या दोन्ही पिढ्यांचा एक छान कनेक्ट आमच्यामध्ये आहे. आमच्या घरामध्ये वातावरण खूप धमाल असतं आणि आम्ही रोज वी सी टू इट की रोज दोघं मिळून काहीतरी गमतीचं, आवडीचं आणि आपल्याला ज्याच्यातून काहीतरी शिकता येईल असं काहीतरी बघावं. फिल्म्स बघणं, फिल्म्स असेल, शोज असतील, वेब सिरीजेस असतील, हे सगळं बघणं आणि त्याच्यावर डिस्कशन्स करणं, अगदी तावातावाने डिस्कशन्स करणं हे आमची हॉबी आहे. त्यामुळे वी रिअली एन्जॉय इच अदर्स कंपनी अँड आय एम रिअली ग्लॅड की इतका मी भरवसा ठेवू शकेन असा माणूस जो माझ्या घरातला आहे, माझ्या हक्काचा आहे, हा या प्रोजेक्टमध्ये माझ्याबरोबर आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्येक सिनेमाच्या बाबतीमध्ये अनेक किस्से घडले आणि ते त्या फेजमध्ये मी एन्जॉय केले. कधी कधी फार अगदी रडारडी झाली. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की मी माणूस म्हणून, कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून इतकी समृद्ध झाले. रमा माधवचा एक किस्सा सांगते. पहिल्या 2 चित्रपटांची कथा मी लिहिली होती आणि लिहायला काही लागत नाही हो. एक पेपर लागतो, एक पेन लागतं आणि कल्पनाशक्ती लागते. तुम्ही काही लिहू शकता. पण ते प्रत्यक्षात जेव्हा शूटिंग करायची वेळ येते तेव्हा किती रडू येतं हे मलाच माहिती. रमा माधव लिहिताना माझा असा आग्रह होता की स्त्री पुरुष संबंध ऐतिहासिक काळातले हे मला दाखवता आले पाहिजे. आता ऐतिहासिक काळ म्हटलं की तो सगळा
इरा उभा करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि आता वळून बघताना रमा माधवकडे मला असं वाटतं की जितकी पात्र माझ्या हृदयाच्या जवळची होती, त्याहूनही जवळचे होते घोडे. या घोड्यांनी मला एवढं रडवलं आहे. म्हणजे युद्धाचं एक छोटं युद्ध मला शूट करायचं होतं किंवा युद्धाहून जिंकून शनिवार वाड्यापर्यंत माधवराव पेशवे येतात. हे शूट करताना म्हणजे युद्धाला गेलेल्या सरदारांच्या बायका जेवढ्या रडल्या नसतील तेवढी मी रडले. कारण एका पॉईंटला मला मुंबईमध्ये घोडेच मिळेनात. मुंबईतले घोडे हे सगळे फक्त वरातीसाठी वापरले जातात. म्हणजे हे भयंकर आहे. बग्गी नाही तर वरातीसाठी हे घोडे वापरले जातात. आणि एक आमचा सीन होता प्रसाद ओकचा की जिथे अनेक असे तंबू टाकले होते नदीच्या किनारी आणि प्रसाद घोड्यावर बसून येतो, एक मशाल हातात आहे आणि जो भरधाव वेगाने घोडा धावत धावत येतो. एका हातात मशाल, एका हातात असा लगाम पकडलेला आहे. एके ठिकाणी थांबतो, तो घोडा खिंकाळतो आणि प्रसाद जंप करून उडी मारून खाली उतरतो, अशी मशाल फेकतो आणि ताड 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 जातो. असं मी लिहिलं. लिहिणं तर सोपं आहे, काही लिहू शकतो आपण. आकाशातून येतो म्हणणं हे पण लिहू शकतो. पण हा सीन चित्रित करताना जे काही रडू आलं आहे सांगू शकत नाही मी. एकतर मी स्त्री दिग्दर्शिका, मला फार सेटवर आरडाओरडा करायला आवडत नाही. कारण आरडाओरडा न करताही कामं होतात हे मला माहिती आहे. आणि माझ्या सेटवर कधीच कोणीच ओरडत नाही, कारण मीच ओरडत नाही. त्या दिवशी मात्र प्रसादला आम्ही सांगितलं होतं की अमुक एका तंबूच्या मागणं ये. आणि मी बरीच लांब बसले होते त्याच्यापासून. आणि शॉट सुरू होताना भरपूर लाईटिंग होती, कारण नाईट शूट होतं. आणि मी प्रसादला म्हटलं की रोल करूया. हो म्हटला. रोलिंग आणि कॅमेरा आणि ॲक्शन. मी ॲक्शन म्हटलं आणि प्रसाद काही येईना. मला काही कळेना काय चाललं आहे. म्हणजे येत का नाही आहे. एवढे सगळे लोक ताटकळलेत. एकटा शॉट आहे, एकच शॉट आहे त्याचा की त्यांनी घोड्यावरनं भरधाव यायचं, खाली उतरायचं, मशाल टाकायची आणि आत जायचं. एवढ्या शॉटसाठी का भाव खातोय. मी म्हटलं बरं चला आपण परत एकदा म्हणूया. परत म्हटलं प्रसाद रेडी, ओके, कॅमेरा, लाईट्स, ॲक्शन. तरी प्रसाद येईना. मी म्हटलं काय होतंय काय प्रसाद असं म्हणायला. आणि मला असं वाकून बघायला एकच गाठ पडली. तिकडनं प्रसाद काहीतरी हातवारे करत होता. मला काही कळलं नाही नेमकं काय म्हणायचं. मी म्हटलं काय म्हणायचं आहे, मोठ्याने बोल ना, आता पॅकअपची वेळ आली, फटाफट एक शॉट आहे, देऊन टाक. प्रसाद मला म्हटला मृणाल, तू ॲक्शन म्हटली की मी घोड्याला टाच मारतो आणि तो घोडा जागच्या जागेवर असा असा नाचायला लागतो फक्त. आता मी काय करू. अशा अत्यंत गमतीशीर प्रसंगांना मला तोंड द्यायला लागलं. अभिनेत्री म्हणूनही घोडा या प्राण्याने मला चांगलेच किस्से दिलेले आहेत, पण दिग्दर्शक म्हणून जास्त. असाच एक दुसरा प्रसंग की माधवराव एक मोठी लढाई जिंकून शनिवार वाड्यावर येतात आणि तिथे मोठी झालेली रमा त्यांचं स्वागत करते, असा सीन. एक तर शनिवार वाड्यामध्ये परमिशन आम्हाला मिळता नाकी 9. म्हणजे मी जगात कोणाचीही इतकी आर्जवं केली नसतील एवढी आर्किओलॉजी डिपार्टमेंटची आर्जवं केली आहेत की जी कहाणी शनिवार वाड्यात घडली पुण्याच्या, आणि जो शनिवार वाडाचा बाहेरचा भाग, तटबंदी, तो दरवाजा, हे सगळं अजून तसंच्या तसं आहे. तर आम्हाला बाहेर तुम्ही शूटिंग करून द्या त्याच्या दारामध्ये. ही परमिशन मिळवता नाकी 9. परत पुण्यामध्ये मला घोडे लवकर मिळाले बरं का. पुणेकरांना मनापासून आभार द्यायला पाहिजेत. तर पुण्यामध्ये मी जवळजवळ 60 घोडे अरेंज करू शकले. आणि माधवरावांच्या बरोबर ते सगळ्या घोड्यावरनं अनेक माणसं येत आहेत आणि जिंकून आलेले आहेत आणि खूप गर्दी आहे, असं सीन होता. आता आमचा माधवराव पेशवा त्याला हॉर्स रायडिंगचं प्रशिक्षण दिलं होतं आम्ही, आणि छान घोडा चालवायचा इकडे तिकडे. आम्ही बघायचो, चेक करायचो येतं आहे का नाही. आणि त्या दिवशी मात्र जरा तरी जोरात आली पाहिजेत ना, युद्ध जिंकून आलेली माणसं. ती माणसं काही जोरात येईना. आणि त्याचं कारण आम्हाला नंतर कळलं की ते जे नाल ठोकले होते त्यांच्या घोड्याच्या टापांना, ते नाल त्या शनिवारवाड्याच्या समोरचे जे पेबल्ड दगड होते त्याच्यावरनं सारखे सटकत होते. त्यामुळे आमचे सगळे सरदारही सटकत होते आणि माधवरावसुद्धा सटकत होते. तर एवढ्या शनिवारवाड्याची परमिशन मिळवून घोडे सटकत आहेत म्हणून आमचं शूटिंग कितीतरी वेळ थांबून राहिलेलं होतं. अशा घोड्यांनी माझ्या आयुष्यात मला खूप नाईटमेअर्स दिलेली आहेत, पण तेवढंच समाधानसुद्धा दिलेलं आहे. कधीतरी आपण इतिहासामध्ये डोकावून पाहू शकलो. खरं तर स्त्री पुरुष असा भेद करायची काही गरज नाही, पण एका दिग्दर्शिकेला ऐतिहासिक चित्रपट बनवणं
हे थोडंसं टफ होतं. पण ते सिनेमा झाल्यावर मला कळलं की मी कोणतं आव्हान घेतलं होतं आणि मी ते पेलू शकले याचा मला खूप आनंद होतो. याही वेळी एक वेगळं आव्हान घेतलं आहे. ती आणि ती या जवळ-जवळ संपूर्ण चित्रपट आम्ही लंडनला शूट केला आहे. आपल्या गल्लीत क्रिकेट खेळणं, आपल्या गावात क्रिकेट खेळणं, आपल्या राज्यात, आपल्या देशात क्रिकेट खेळणं इथपर्यंत पण ठीक आहे. पण तुम्ही इंटरनॅशनल पिचवर जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला कोणी मदत करत नाही. तेव्हा सगळं तुम्हाला तुम्हीच करायला लागतं आणि तिथे जर व्यवस्थित प्लॅनिंग नसेल आणि चांगला सपोर्ट नसेल टीमचा, तर अशी स्वप्न बघता येत नाही. पण माझ्या नशिबाने असं एक स्वप्न मी पाहिलं आणि ते आता प्रत्यक्षात येतं आहे. 8 मार्चला ती आणि ती रिलीज होतोय. या सगळ्या खास गप्पा फक्त राजश्री मराठीसोबत.